राहुल, पहलगाम घडलं, प्रत्येकाची भावना एकच होती की आता धडा शिकवला. अरे आपल्या घरातले सुद्धा डिसिजन आपण एक हाती घेऊ शकतो. कसं होतं ना, जेव्हा तुझ्या घरातलं कोणतरी बॉर्डरवर लढतं ना, तुला कळतं. तर आज तो विष्णू जो आहे ना, सात्विक, तो पण चिडणार आहे. पृथ्वी आग तेज वायू आकाश या सगळ्यांचं एकत्रीकरण येऊन जो बाहेर येतो ना नाद ब्रह्म, ते पांचजन्य आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून पाहिजे म्हणजे टॉक म्हणजे जयचंद आले पाहिजे. नावं घे फक्त फक्त फितुरी फितुरी आणि फितुरी. हे युद्ध जेवढं सीमेवर आहे त्याच्या दुप्पट चौपट हे भारताच्या आतमध्ये आहे. आपल्याच घरात जे व्यक्त होतं त्याला माझी चाल होते, पण हा माणूस मनाने त्या पहलगामला पोचला. काय म्हणतात, एक आपण शेंग जशी सोलतो ना, तसं मी त्याचं गाणं सोललं फक्त लोकांसमोर ठेवतो. कारण काय होतं, वाईट पोचायला अजिबात माध्यम लागत नाही. काही गाणी असतात ते जमून जातात. भले गुरे ते राम जाणता, आपण आपले काम करू. हे आपण आपलं केलेलं काम आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधसुधच्या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये, संवाद वेळामध्ये, जिथे आहे सद्विचारांचा मेळा जो देईल तुम्हाला आनंद वेळोवेळा. म्हणूनच आपल्या पॉडकास्टचं नाव आहे संवाद वेळा. आज तुम्हाला आमचा एक मित्र दिसतोय माझ्या शेजारी बसलेला, प्रतिभावान संगीतकार मित्र मिलिंद गुणे. का बोलवलं असेल त्याला? प्रश्न पडले असतील, पडणार ना. ते अजून दोन मित्र आहेत आणि विषय खूप वेगळा आहे. त्यामुळे ह्या दोन्ही मित्रांचं पुन्हा स्वागत. डॉक्टर राहुल देशपांडे, नमस्कार. चंद्रशेखर महामुनी, नमस्कार. पॉडकास्टच्या माध्यमातून आपण दोघांनाही भेटलोय. आता मिलिंद येऊ घातलाय, त्याची सुरुवात एक झलक आहे. त्यामुळे आज हा विषय जो आहे, हा विषय खूप वेगळ्या मुद्द्यांवर आपल्याला सुरू करायचा आहे. पहलगाम घडलं आणि देश पूर्ण बदलून गेला. देशाला एक वेगळी दिशा मिळाली. देशाला आलेली दशा जाऊन दिशा मिळाली. आणि हेच कुठंतरी प्रत्येकाच्या मनातलं सल की बास, आता बास. हे प्रत्येकाचं मनामध्ये असलेली जी तीव्र भावना होती ती आमच्या या प्रतिभावान कवी असलेल्या मित्रांनी शब्दबद्ध केली. आज त्या विषयावर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यांनी एक अप्रतिम गाणं लिहिलं. गाणं लिहिलं म्हणण्यापेक्षा तो व्यक्त झाला, ते गाणं झालं. हे एक प्रचंड युद्ध आहे. मग काय म्हणजे आता नुसतं गाणं लिहून होत नाही ना. ते गाणं त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठली तरी एक चालीची चौकट लागते. ही आमच्या मित्रांनी दिली आणि याला आवाज देण्याचं काम आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या चंद्रशेखर महामुनींनी केलं. तिघांचीही इंटेन्सिटी सेम असल्यामुळे ते गाणं 20,000 क्रॉस करते. खूप चांगली गोष्ट आहे. कुठेही कोणीही प्रमोट न केलेलं पण लोकांच्या मनात प्रमोट झालेलं गाणं. या गाण्याबद्दल आपल्याला गप्पा मारायच्या आणि माहिती करून घ्यायची आणि तुम्हालाही सांगायचंय की राहिलं असेल बघायचं तर बघा. राहुल, पहलगाम घडलं, आपल्याला वाईट प्रचंड त्रास झाला आणि आपण काय करू शकतो ही असहाय्यता प्रत्येकाच्या मनात होती की अरे काहीतरी करायला पाहिजे. मग अगदी पानवाल्यापासून ते वरच्या स्तरावरच्या लोकांनी सांगितलं की आपल्या देशाच्या नेतृत्वाने काय करायला हवं. अशा इथपर्यंतच्या कमेंट्स होत्या. प्रत्येकाची भावना एकच होती की आता धडा शिकवला गेला पाहिजे. कारण आता शांततेची कबुतरं अनेक वर्ष उडली आहेत, भरपूर झालं नाही का. त्या कबुतरांना सुद्धा मारलं गेले आणि आता तर आपली जीवाभावाची माणसं मारली. खरंय. आणि ह्या कळवळीपोटी, अक्षरशः म्हणजे यातनेपोटी, वेदनेपोटी संवेदना चालवणारा हा आमचा आपला मित्र हा व्यक्त झाला. राहुल, त्या वेळची स्थिती आणि त्यातनं निर्माण झालेले
गाणं ह्याच्याबद्दल मला आणि आम्हाला सगळ्यांना तू सांगावंस. सुरुवात तुझ्याचकडनं आता होणार. खरं आहे, ती कविता सुचली कशी हा जो प्रकार आहे ना संजय, नशिबानी मिलिंद गुणे, मिल्या शेख आहे, आम्ही खूप कामं एकत्र केल्यामुळे ते सांगू शकतील. खूप एक्सटेम्पर आहे माणूस. मी रडलो ना बोक्साबोक्षी. अरे आजही शपथ सांगतो, क्रिकेटची मॅच असते रे, क्रिकेटची मॅच, तेव्हा पण झेंडे घेऊन उभे राहतात, तुझ्या जनगणमन येतं, मी आजही उभा राहतो. मी पण आई शपथ म्हणजे आई शपथ सांगतो. आणि 86 सालचा 10वी आहे, 2-3 वर्ष गेला असेल, पण आजपर्यंत मी 15 ऑगस्ट 26 जानेवारी नाही बुडवलं. कुठे गावाला असो तिथलं मी प्राथमिक शाळेत जर उभा मी पण. म्हणजे हा जो प्रकार आहे ना आवडतं. म्हणजे साध्या त्या यशराज फिल्मच्या सुद्धा पिक्चरमध्ये स्लो मोशनमध्ये कोणतरी पळतंय, मागे व्हायलिन वाजतात आणि जनगणमन येते, तिरंगा हलतोय, मी रडतो अरे, आणि लाज नाही वाटत सांगायला मला. इथे तर पहलगामला विकृत झालं ते, आणि त्याच्यावर व्यक्त व्हायला लागले लोक, मुद्दाम डोकंच फिरायला लागलं. सुदैवाने माझ्या ओळखीतले खूप जण मित्र, काही नातेवाईक आहेत ना फोर्सेसमध्ये आहेत, ते माझ्या ओळखीतले काही लोक डेफिनेटली फोर्सेसमध्ये आहेत. मला माहिती आहे कसे जगतात ते, मला माहिती आहे काय भोगतात ते. आणि ह्याच्यावर पण जे आपण आपली गणितं करतो, सटकणं हीच भाषा आहे. कविता करूया असं करून आजपर्यंत बाप जन्मात माझ्याकडे कविता झालेली नाही. आणि असं बसलो होतो, मला कल्पना आहे शनिवार आमचं ठरलं होतं बरं का संध्याकाळी, त्या संध्याकाळी मिलिंदबरोबर आमचा एक प्लॅन ठरला होता रात्री जेवायला जायचा, दुसऱ्या गाण्याबद्दल ते पार्टी होती आमची. आणि ठीक आहे, मग दवाखान्याचं काम झालं, शनिवार होता, आपण की बरोबर सुचलं. आणि ते सैनिक कोण आहे, कारण जेव्हा एकांची बातमी वाचली की हे खरं का खोटं, तर परत पुरावे मागतील वगैरे प्रकार सुरू झाले युद्धाचे, आणि मग सटकलो. म्हणजे आता इथं ऑनलाईन इतकंच मी आता व्यक्त होऊ शकतो, सटकलो. आणि म्हणलं सैनिक आहेत ते लढत आहेत, काहीतरी करत आहेत, आणि तुम्ही फक्त आरोप कुठले करता रे. जेव्हा काहीतरी थांबतं त्या युद्ध बंद व्हावं की उद्या थांबतंय, या बातमी यायला लागल्या. अरे आपल्या घरातले सुद्धा डिसिजन आपण एक हाती घेऊ शकत नाही, 10 लोकांना विचारायला लागतं. ते PMO आहे, तुमचं संरक्षण, आणि कोण कोण लोक आहेत ते पर्क्युलेट होणार आहे, झिरपून मग तो निर्णय घेतला जाणार आहे. प्रश्नच अरे काहीतरी ॲक्सेप्ट कर. प्रत्येक वेळी तू वेडा आहे सांगायचं, तू काय केलं रे. आणि असं असताना सटकलो होतो. आणि आता मिलिंद सांगेल, माझ्या खूप कविता गाणी आम्ही एकत्र काम केलं आहे, माझ्या दवाखान्यातल्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर दिलेल्या असतात मी रफ कविता. आम्ही जादूचा कार्यक्रम करताना सुद्धा खूप वेळा मी ते माझ्या प्रिस्क्रिप्शन्स तिथे चिकटवल्या असतात, एक गोळ लिहिली असते. तर पहिलं अचानक सुचलं की आता नाही शांत राहायचं, इट्स टू मच, हात धरून जायला, असंच आलं. आणि मग मनातनं शब्द चुकला आलं डोक्यात की मी विष्णूला प्रचंड, मी नारायण भक्त आहे, कृष्णाकाठ आळंदीकाठ आपले घट्ट आहेत, काही लोक जे खेळाचे व्यंकटी सांडो, हात धरून, असंच प्रकार झाला. तात्पुरता मी प्रतारणा केली माझ्या श्वासाशी, माऊलींची. म्हटलं हीच वेळे फोडूनच काढायचा हा जो प्रकार आहे. रामदास स्वामी तुकाराम महाराज आठवले आणि म्हटलं आता चिडलंच, खूप झालं. कसं होतं ना, जेव्हा तुझ्या घरातलं कोणतरी बॉर्डरवर लढतं ना, तुला कळतं काय, तुझ्या घरातलं कोणतरी पुरात वाहून जातं ना, तुला कळतं ते भोगणं काय असतं, त्याची धग तेव्हाच. तुझ्या घरात जेव्हा काहीतरी होतं ना, तुझं घर जेव्हा फोडलं जातं ना, मग तुला कळतं काय असतं ते. नुसतं पंचनामा नसतो करायचा यार. आणि मग तिथे म्हणलं मी जे त्या इंडॉलॉजीमुळे देवावर प्रेम करतो, प्रचंड प्रेम करतो, तर आवर्जून सांगेल की म्हणलं कोण शेखा, तुला माहिती आहे आपण खूप फिरलो एकत्र, कोण चिडणार आहे आज. तर आज तो विष्णू जो आहे ना सात्विक, तो पण चिडणार आहे, तो पण चक्र सोडणार आहे आज. आणि म्हणून ते उलटं पहिलं सुचलं होतं की पहिलं वाक्य वेगळं की रुद्र रौद्र हो चुका आहे, तिथे पहिलं सुचलं की पद्मनाभ पण क्रुद्ध झाला आहे. तो पद्मनाभ आहे, तो विष्णू आहे, ती म्हणजे स्टॅबिलिटी आहे. बसले शेषशाही आहे, नाभीतून पद्म आलाय, वरती ब्रह्मदेव आहेत, लक्ष्मीबाई पाय सुरत आहेत, जय विजय आहेत, शेषशाही अनंत आहे. पद्मनाभ आहे तो सुद्धा क्रुद्ध झाला आज. रुद्र रौद्र असणारच आहे, म्हणून रुद्र रौद्र हो चुका आहे, पद्मनाभ क्रुद्ध आहे. हा प्रकार आला की रण रण के कण कण में सिंधू जल शुद्ध आहे. सिंधू संस्कृती आहे माझी रे, तिन्ही बाजूचा समुद्र पण आहे, सिंधू म्हणजे शुद्ध आहे, ते कणाकणात तो आहे. आणि मग आला की शूलदंड, की त्रिखंड खंड शूलदंड, हे प्रचंड युद्ध आहे. पांचजन्य शब्द मला आवडतो. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळ्यांचं एकत्रीकरण येऊन जो बाहेर येतो ना नाद ब्रह्म, ते पांचजन्य आहे, ते विष्णूच आहे माझ्या.
कृष्णाशी निगडीत आहे ते. आणि म्हणून पांचजन्य के ध्वनी में कोण कोण आहे तर राम कृष्ण बुद्ध आहे. इथे युद्धासाठी यमक म्हणून बुद्ध नाही सुचलं. माझा राम, माझा कृष्ण, माझा बुद्ध, माझी साधना कधी माझ्या श्वासात राहील तर हा परीघ पक्का असेल तर, बरोबर, ही सीमा छान असेल तर असणार आहे. आणि हा ध्वनी पांचजन्याचा आहे. इथे व्याकरण नसतं बघायचं, इथं कोसळाचं असतं असं सुचलं. आणि पुढे देवाची कृपा आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे, दत्ताचा आशीर्वाद आहे, लताबाईंचे आशीर्वाद आहेत, सुधीर मुखांच्या गुरु पाठीशी उभा आहे. मग सुचलं. ते मात्र माझे मित्र म्हणतील 1 टाके सुचलं, 1 टाकी लिहिले. मग नंतर मात्र माझ्यात म्हणून तर सिनेमाच्या गाण्यात रमू शकत नाही आम्ही, की ठरवून लिहा. काही जाहिराती लिहिल्यात जुन्या, त्याचा उल्लेख नको, पण ठरवून नाही लिहिता येत रे. हे लिहिलं, शब्द बदला, मी म्हणेन कवी बदला. मग नाही ना, मला व्यावहारिक नाही ना गीतकार व्हायचं. कवितेला ह्यांनी चालवली त्याचं गीत होतं, तसं मी गीतकार जे व्यवसाय करतात, व्यवहार करतात, त्यांना करावं लागत. करू देत, तो माझा मुद्दा नाही. बरोबर, करू देत. मी दवाखान्यात त्याचा व्यवहार आहे ते पण खूप नियम पाळून जातो बरं का. आणि तिथे ठीक आहे, हा मुद्दा प्रत्येक वेगळा आहे, पण व्यक्त झालो. 1 टाकी असतं लिखाण, ते 1 टाकी झालं. आणि त्याचवेळी दुर्दैवाने मला कळलं की मिलिंद गुणे आमचे सन्मित्र, आम्ही भेटणार होतो जेवायला, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. छोटुकला ॲक्सिडेंट झाला आहे. आणि ते किंचित ॲक्सिडेंट झाला आहे. इट्स रिटन, हे लिहिलं आहे त्यांनी. हे लिहिलं असतं की त्या दिवशी रात्री मिलिंदबरोबर जेवण नशिबात नव्हतं, पण काहीतरी वेगळं होणार असेल. ही नियती. आणि मग ते लिहिलं गेलं होतं. मग मी भेटायला गेलो, मित्र यार. आणि मग म्हटलं, मिल्या ही कविता, हे असं आहे. आणि मिलिंद माझ्या कवितेवर मनापासून प्रेम करतो. ही फॅक्ट आहे. म्हणजे मिल्या, थँक्स मिलिंद, की कवितेवर प्रेम, कारण त्याला माझी इंटेन्सिटी माहिती आहे, माझ्या चायला मायला करणं माहिती आहे, मी बडबड करणं माहिती आहे. आणि त्याला माहिती आहे, जसं त्याला संगीत सिनेमॅटोग्राफिक आहे, ही कॅन सी दॅट. त्याला माहिती आहे माझ्या कविता ज्या उतरतात की मला दिसते कविता ती आता नाजूक आहे का डार्क आहे का त्या अंगावर येते का ती सडा शिंपत जाते. त्याला माहिती आहे आमचं नातं ते खूप छान जमलेलं आहे. जसं मी आणि शेख्या परफॉर्मर म्हणून आम्ही एकत्र काम मनापासून आवडतं. तर माझ्या कवितेला व्यक्तरूपात पाहिला, कामं अनेकांबरोबर केली आहेत, पण एक पंडित हेमंत पेणसे, मिलिंद गुणे, जुने राहुल घोरपडे, की त्यांना माहिती होतं माझं काव्य काय आहे, काव्य काय असतं. तर मजा येते. मग मिलिंदकडे गेलो आणि मग तो म्हणला कधी करायचं आहे. म्हणलं आजच. म्हणला आज काय करायचं, तू संध्याकाळची वेळ आहे. त्याला शारीरिक वेदना, तुला मानसिक वेदना. त्याच्यामुळे प्रचंड युद्ध माझं सुरू म्हणलं की आज करायचं. मग तो पण त्याला ते आयडिया आवडली, कन्सेप्ट आवडला. आणि मिलिंद पण धर्मशास्त्र वाचणार आहे, म्हणजे चर्चा खूप वेळा झालेल्या आहेत, हिंदुत्व फॉलो करणार आहे, म्हणजे देशावर प्रेम करणार आहे. तो म्हणला मला 1 रात्र द्या आजची, थोडं उद्या सकाळ पण ठेव माझ्याकडे, शनिवार संध्याकाळ. मला अगदी आठवतंय तिथून फोन केले. मग आपला दुसरा अजय यात्रे, सगळ्या एकामेकांसाठी सगळे पंचम एकत्र उभे असतो, घट्ट उभे असतं. तो म्हणला मग उद्या सकाळी नको. साहजिक आहे यार, म्हणजे मला हे बघ, कविता सुचणं वर्ण आलेलं असतं, चाल लावणं वर्ण जरी आलं ना, पण त्यात शारीरिक कष्ट आहेत ना रे. म्हणजे कविता येणं हे फक्त आर्ट आहे, पण संगीत देणं, संगीत लावणं इट्स नाही काय मिळेल, इट्स आर्ट अँड सायन्स. तर त्या दोघांना ते लागते ना वेळ. मग थोडक्यात गोष्ट सांगतो की तोंडला पण रविवारी दुपारी करू. चाल कशी माहिती नाही, काय कसं काहीही माहिती नाही. दुपारी 4 वाजता आम्ही कोरस नक्की केला आणि साहेबांना फोन केला, देवसाहेबांना, की साहेब उद्या संध्याकाळी तुम्ही गाणं गाताय, हे काव्य वाचन असणार आहे, मुखडा येईल आणि एक कडवतो बोल. मी तेव्हाच मुंबईमध्ये होतो आणि हा मुंबईमध्ये हे जेव्हा सगळं चाललं होतं, फर्स्ट ड्राफ्ट जेव्हा आला त्याने ते शब्द मला व्हॉट्सअप केले. अरे म्हणजे आदल्या दिवशी, आदल्या दिवशी शनिवारी, त्या दिवशी हा कागद घेऊन माझ्याकडे आला, काव्य घेऊन, दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच रेकॉर्ड. अच्छा, 1 दिवसात झालेलं. त्यावेळेस आमची फोनाफोनी झाली. मी म्हणजे मला असं आठवतं, आम्ही त्यावेळेस ताईंच्या घरी आम्ही तिघही गेलो होतो. तर गायत्री देवीचं मंदिर आहे त्यांच्या घरासमोर, तर आम्ही आज दर्शन घ्यायला तिथे जातो आम्ही नेहमी. ताईंच्या घरी जायच्या अनुराधा पडवाल. हा, तर गायत्रीचं दर्शन घेतलं, गायत्री देवींचं. म्हणजे गायत्री त्यांच्या घरासमोरच आहे. बरं, म्हणजे भारतामध्ये खूप कमी मंदिर आहे गायत्रीचं मंदिर. तिथं आम्ही गेलो आणि तिथं आम्ही छान बाकडं आहे. तर त्या बाकड्यावर बसून मग मी याचं थाटामध्ये मी असं काव्य वाचन केलं की बघा डॉक्टरने कसं. आणि म्हणतो तर हे मैत्री बघ, हे कसं लिहिलं असतं. तोडलं की डॉक्टर, त्यातल्या सभ्यपण डॉक्टर म्हणतो म्हणतो की डॉक्टर असं करू. मला थोडं आश्चर्य वाटलं. ते आता ते शूट आहे वॉट एव्हर, मी आत्ता गायत्री मंदिरासमोर, क्या बात आहे, अजून आदेश काय पाहिजे याच्यात. आणि भाबडा आहे रे, जसं वाडीला मी रडतो, वाळंदीत. त्याला म्हटलं प्लीज गायत्री देवीला
त्या छंदापुढे, त्या ऊर्जेपुढे आपलं काव्य वाचून दाखव. मी कविता वाचली, तिथं वाचले, किती डिसाईड केली तिथे. आणि गिव्ह अँड टेक म्हणतो ना आपण, की आमचं जेव्हा हे झालं की असं असं चाललेलं आहे, तर त्यावेळेस एक गोष्ट डिस्कशनमध्ये आली. म्हटलं ह्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून पाहिजे. म्हटलं डॉक, म्हटलं जयचंद आले पाहिजे म्हटलं ह्याच्यात. आणि त्या सगळ्या कवितेचं सार नंतर त्यांनी जे 4 शब्द रिसाईट केलेत ना, ते जयचंदावर तो आलेला आहे. तो त्याच्यातनं तो जन्म तिथं आलेला आहे, की म्हटलं जयचंद पाहिजे. तू म्हटलं काही पण कर, तू 4था 5वा अंतरा ऍड कर त्याच्यामध्ये. म्हटलं पण मला जयचंद याच्यामध्ये आलेले पाहिजे, हा माझा आग्रह होता. मला ते पटलं. आणि कारण कसं ना, युद्ध एक शब्द तर आल्यात बघ, की राक्षसों का डर नहीं है, हिंद सेना सिद्ध है, आओ आज ढूंढना है जो छुपे जयचंद है. काय जयचंद आता याच्यात इंडोलॉजी प्रकारमध्ये येतो. का हरला रे तो देवगिरी किल्ला, आपण दुर्दैवाने दौलताबाद म्हणतो. देवगिरी माझा किल्ला, देवगिरी किल्ला एकदाही युद्धात हरलेला नाहीये. रायगडावर जाणारं भुयार पाचाड बंद उघडलं गेलं नसतं तर होती हिंमत रायगड मुघलांची वरती जायची? रायगड पडला असतं. नावं घे फक्त फितुरी फितुरी आणि फितुरी. तुला आजच्या भाषेत चल सोडून देऊ इतिहास, तुझ्या सुद्धा आजच्या घरात आमच्या मैत्रीला मिल्या, आपल्या मैत्रीला नजर जर कोणी लावणार असेल तो आपलाच माणूस असतो. तिसऱ्या माणसाला पडलेलं नाही. देवगिरी कधी युद्धात पडलेलं नाही. आता रायगड कसा पडलाय, किती दुर्दैव आहे रे. आणि संभाजीराजे कसे पकडले गेले. आपण अरे तेच आहे. तसं पृथ्वीराज चव्हाण त्याला जेव्हा घोरीला आपल्या पकडलं गेलं असं म्हणतात, तरी सुद्धा आता काही हिस्टोरियन आहेत त्यांचं म्हणणं आहे की जयचंद हा पूर्ण फितूर नव्हता. असेल ते प्रूव्ह झालं, त्याच्यावर कविता करू आपण, हरकत नाही. पण आजच्या घडीला जे मी शिकलोय त्यामुळे जयचंद हे फितूर होते आणि त्यांनी फितुरी केलीच आहे. माझी संयोगिता पृथ्वीराजची जाऊ, हा विषय खूप वेगळा आहे. आणि हे युद्ध जेवढं सीमेवर आहे त्याच्या दुप्पट चौपट हे भारताच्या आतमध्ये आहे, आपल्याच घरात, आपल्याच घराघरात. हा, कारण सर्वात मोठी फाईट ही आपल्या भारतामध्येच आपल्या लोकांचीच करायची आहे. दॅट्स वाय ते तिथे येणं आवश्यक. म्हणून आम्ही ते एंड करताना की सैन्य लढतील सीमेवर. अरे बाप येत रे आपले, ते लढतात रे आणि खणखणीत लढतात. आपल्या अकलेच्या पलीकडे त्यांच्या डोकी चालतात, म्हणून आपण आज सुखात होतो. पण तुझं माझं काम काय, आपल्या आसपास जे घरात लपलेले जयचंद आहेत, जे फितूर आहे, जे रायगडचं दार उघडणार आहेत, स्लीपर सेल्स म्हणून आपण जे संभाजीराजांना पकडून देणार आहेत, त्यांना पाहिजेच ना. आणि घराघरात आहेत. म्हणजे शेवटी काका मला वाचवा हा टाहो इथेच फोडला गेलाय. म्हणजे राघोबा दादा पण घराघरात आहेत, आपल्या आनंदीबाई पण घराघरात आहेत. त्याला आपण आज करिअर ओरिएंटेड वखवक म्हणतो, स्लीपर सेल्स नाही. आणि काय नाही, आपण फक्त इतिहास म्हणून घेतलेली गोष्ट आहे. ऍक्च्युअली असे जे जयचंद जे म्हणतोय त्यांचं काय, ते आपल्या घरात पण आहेत, बाहेर पण आहेत, आपल्या अवतीभोवती पण आहेत, कुठेही आहे. त्याच्यामुळे ते असं सुचलं, ते कविता सुचली, साहेबांनी चाल लावली. सो ओव्हर टू हिम. कारण आता त्यांनी की राहुलच्या अनेक गाण्यांना तू संगीतबद्ध केलंय, चाल लावलीस. तो असा विचित्र आहे हे माहिती आहे, वेगळ्या पद्धतीची गाणी लिहितो तेही माहिती आहे. अशा पद्धतीचं गाणं तुझ्याकडे तुझ्या हातात आल्यानंतर त्याला काहीतरी डेडलाईन होती की आईला आपल्याला उद्याच करून पाहिजे, किंवा कारण तो असं हातगाईवरच आलेला असतो बऱ्याचदा की हे मला हातात पाहिजे, मिला तुम्हालाच. तर त्यावेळेला तुला ह्या शब्दांनी व्हिज्युअलाइज झालं जे तुझा स्ट्रेंथ आहे. ऍक्च्युली तुला दिसतं गाणं. हे शब्द हातात आल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय? वा वा टाकलेलं आहे. तू मगाशी म्हणलास काय असतं तुला म्हणतो. आता माझी एक पद्धत सांगतो तुला, जे काही कंपोजिशन करतो. मला ट्यून फार करता येत नाही. ट्यून बद्ध गाणी मी फार नाही करू शकत. कंपोजिशन्स मला करता येत मला. आणि हेही सांगतो की जे व्यक्त होतं त्याला माझी चाल होते. क्या बात आहे, जे व्यक्त होत नाही, जे नुसते शब्द आहेत त्याला मी चाल करतो. ते सोडत नाही, मी करतो, पण ती चाल करतो. पण जे व्यक्त होतं किंवा जे व्यक्त झालेलं आहे त्याला मी चाल लावू शकतो, कंपोज करू शकतो. हे माझंही नेचर आहे की व्यक्त होण्याला मी काहीतरी करू शकतो. नुसतं बोलण्याला मी करीन, पण मग ती एक बनलेली गोष्ट असेल चालतं. आणि राहुलचं मी पहिल्यापासून बघत आलोय की
आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्ती व्यक्त होणारा तो आहे. आणि सगळ्यात जास्ती व्यक्त होणारा का आहे, कारण तो अजून त्याचं बालपण दिसते. जे बालपण जपलेली माणसं असतात ती सगळ्यात जास्त व्यक्त होतात. हे आता हा थोडा सायकोलॉजीशी निगडीत आहे. मी जे काही कंपोज करतोय, मी काही कोणी ग्रेट आहे असं मी म्हणत नाही, पण माझी जी पद्धत आहे, माझी चाल किंवा माझं कंपोजिशन हे शब्दांच्या वाटेने जातं. आता त्या शब्दांना, शब्द म्हणजे नुसते शब्द नाही आहेत. विशेषतः जेव्हा राहुल सारखा माणूस कवी जेव्हा लिहितो त्याला शब्दचित्र असतं. तुमच्या समोर सर ऑलरेडी वर्ड व्हिज्युअल चित्र आहे. क्या बात. हे प्रचंड युद्ध आहे, चित्र आहे ना. हे नुसते शब्द नाही आहेत, हे लक्षात घे. नुसतं असं जेव्हा म्हणतोस की आज मी 2 किलो गोडं तेल आणलं, तेव्हा गोडं तेलाचं चित्र दिसतं ना मला, कुणालाही नाही. बरोबर आहे. इतकी त्या शब्दांमध्ये ताकद असते चित्र दाखवण्याची. आपल्या रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे की मी राहुलकडे गेलो होतो, तर राहुलकडे जाण्याचा रस्ता मला दिसतो, मी त्याच्या घरी पोहोचलेलो दिसतो, त्याचं घर दिसतं, व्हिज्युअल चित्रीकरण आहे. म्हणून मला माझ्या कंपोजिशन मध्ये किंवा मी अरेंजमेंट केलं त्याच्यामध्ये मला फिल्मिंग खूप गरजेचं वाटतं. बरोबर आहे. मी शेखर म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर शेखरचा चेहरा येतो, चित्र येतं ना. हे जितकं आवश्यक आहे तितकंच एखाद्या गाण्याला किंवा काव्याला फिल्मिंग असणं गरजेचं आहे म्युझिक म्हणून. हा माझा पर्सनल थॉट आहे. तर ह्या प्रकारे मी शब्दांकडे किंवा मी एखाद्या भावनेकडे बघतो. आणि राहुलच्या गाण्यात मुळात असं आहे की मला ते चाल लावायला खूप सहज जातात. मी सोपी म्हणत सहज जातात. त्याचं कारण खूप शब्द योग्य वापरले. सहज जात, सहज चाल होते. ह्याचं कारण त्या शब्दातली म्हणण्यापेक्षा मला त्याची आतली एक ऊर्जा आहे ती दिसत असते. बरोबर आहे. म्हणजे मला हे 100% माहिती आहे की मी जसं माझ्या एका मेसेजमध्ये म्हणलं होतं की याच गाण्यामध्ये की नॉट एव्हरीवन कॅन सर्व ऑन द फ्रंट लाईन्स बट एव्हरीबडी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू आवर नेशन थ्रू हिज प्रोफेशन, थ्रू हिज आर्ट, थ्रू. परफेक्ट. हा माणूस मी जेव्हा ते काव्य वाचलं तेव्हा मला एक मोठं चित्र असं दिसलं. त्यांनी जे लिहिलं होतं ते तर आहेच आहे, पण हा माणूस मनाने त्या पहलगामला पोहोचला. हे त्याच्या व्यक्त होण्यातनं दिसलं. त्याच्या शब्दांनी मला दाखवलं की गाणं काय सांगायचंय, पण तो कुठं पोहोचलाय हे त्याच्या व्यक्त होण्यातनं मला दिसलं. आणि तो माझ्या कंपोजिशन करण्याचा सगळ्यात मोठा मुख्य पॉइंट आहे की जिथनं माझं कंपोजिशन सुरू होत. वा तुझ्या मगाशी म्हटलंस की कसं केलंस, तर त्याला कारणीभूत हे आहे. शब्दांनी ज्या दिसली की मी अरे बघ बरं आता अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे होतसे खरेदी. या अपार दुःखाचीही चालली दलाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा बसेल. असं मूळ गाण्यामध्ये नसलेला अंतरा त्यात आहे. म्हणजे आत्ता सुद्धा मला भरून येते ते बोलतात. तर ही शब्दांना धार आहे, ही त्या भाषेची धार आहे ना, जी दिसते जाणवते. ती जर धार दिसली नाही ना तुला तर तू चाल करू शकत नाहीस. मला बोथट शब्दांना कधीही चाली करता येत नाहीत, त्याला एक धार लागते. ती धार जिथं दिसते तिथं चाल होते. मग आता ही सगळी पुढची आमची स्टोरी आहे की मी रात्री बसलो, मग मी 3 तासात केलं आणि दुसऱ्या दिवशी मी ती स्टोरी झाली. पण बेसिकली हे कशामुळं घडलं तर त्याच्या मागचं हे एवढं सगळं सांगण्याचं धार आहे आणि म्हणून हे होतं. आणि या माणसाची जी इंटेन्सिटी मी पहिल्यापासून बघतोय, मग तो मगाशी बोलता बोलता जेव्हा दिदींचा जो काही विषय झाला तो विषय असेल किंवा पहलगाम विषय असेल, त्याची जी तीव्रता दिसते, जी एक ऊर्जा दिसते की हे नाही मला पटत आहे किंवा हे मी ह्याच्यावरती व्यक्त होतो, ही जी ऊर्जा दिसते ते माझ्यातल्या कंपोजरला ते कारण असतं चाल होण्याचं. म्हणजे असं नाहीये की सारेगमपधनिसा मधनं चाल होते, त्याच्यावर माझा विश्वास नाही. चाल ही मला ह्याच्याकडे बघून सुद्धा होऊ शकते की हा समोर बसल्यानं मग मला एक काहीतरी चाल सुचू शकते. कुणीतरी म्युझिकल माणूस माझ्या समोर आहे, दॅट्स ऑल. त्याला सुरांची गरज नाही. माझं स्वतःच मत, इतरांचं मला माहिती नाही. पण
त्याच्यामुळेच त्याचं जे स्केलेटन आहे म्हणजे शब्दांचं त्याला त्यांनी इतकं परफेक्ट चालीमध्ये उतरवलं. त्यामुळे तू त्याचे प्रत्येक शब्द बघ ना त्या गाण्यातले. तुला चित्र दिसेल, पिक्चर दिसेल तुम्हाला, आणि पिक्चर दिसल्याशिवाय आणि पिक्चर लोकांना दाखवल्याशिवाय त्याला सक्सेस कसा मिळेल. सक्सेस म्हणजे मी या केसमध्ये सक्सेस नाही म्हणते, ते गाणं पोचण्याची गरज आहे लोकांपर्यंत. ते पोचणार कसं बघ आता. तर मला फक्त एवढंच करायचं होतं की यांनी मला एक बंद काय म्हणतात, एक आपण शेंग सोलतो ना, तसं मी त्याचं गाणं सोललं फक्त, मी ते लोकांसमोर ठेवलं. त्यांनी जे बंद आतमध्ये जे काही मोत्याचे दाणे होते ते मला लोकांना मी फक्त उडून दाखवले की बघ एवढं. पण संजय, तो मिलिंद जो दिसतो की नाही, मग तो म्हणला आता की करतो, कारण त्यांनी काम केले. तुला कल्पना काम आमचा सुद्धा एक माऊलींचा गोंधळ त्यांनी कॉम्पोज केलेला आहे ज्ञानेश्वरांचा, काहीच्या काही आहे. दॅट इज फाईन, कामं खूप केले, इंटेन्सिटी माहिती आहे. यातला मिलिंद मला विचारशील ना कवी म्हणून, की माझी कविता म्हटलं मुलीसारखी असते, मी रडतो बिडतो, मला खूप आवडते माझी कविता, कारण माझं बाळ म्हणतो. पण यात मिलिंद जो दिसतो, त्यातला गायक जो दिसतो, हे कडवं खास त्याचं आहे, ते तुला पण आवडतं बघ. हो, त्याच्याबद्दलचा म्हणजे मला ऍक्च्युली 5 अंतरे त्याचे, बरोबर. 5 अंतऱ्यामधलं मी तुला मिलिंद रावल्याशी तर बोललो, शेख्याशी बोललो, की ते जे असं कातर करणार आहे, कातर करतं ते गाणं, तो एक अंतरा माझ्या मते M4ला का तिसरं कडवाला. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता जसं आता मिलिंद म्हणाला की शब्द त्याला तिथपर्यंत त्या चालीच्या मार्फत घेऊन जातात. शब्द चित्ररूप आहेत. त्यातलं हे कडवं आहे ना, ज्याचा आता उल्लेख मी मुद्दाम मिलिंदला करायला सांगणार. मिलिंदच्या 3ऱ्या अंतऱ्याचं मला प्रचंड आकर्षण आहे किंवा मला खूप आवडलेलं आहे. त्या अंतऱ्याबद्दल मला सांग, कारण तो सॉफ्ट अशा पद्धतीत खूप खोलवर घुसतो रे. त्यामुळे मला ते शब्दांबद्दल तर तू बोलच, पण तो तशा पद्धतीने अंतरा यावा असं तुला काहीतरी कुठचं तरी वाटलं असेल का? बरं नाही, काय असतं सांगतो तुला, की आता गाणं एक मिनिटभर बाजूला ठेवा. आपण रोजच्या एक समजा तू एक सलग 10 वाक्य बोललास किंवा 15 वाक्य बोललास, तर तुझं पहिलं वाक्य हे इमोशनल असतं, दुसरंही इमोशनल, तिसरंही, 5वंही, 10वंही, 15वंही इमोशनल नसतं, बरोबर. तुझं पहिलं वाक्य भलतंच वेगळ्याच मूडचं असतं, दुसरं वाक्य वेगळ्या मूडचं येईल, तिसरं वाक्य रागाचं येईल, चौथं वाक्य काहीतरी खोडसाळपणाचं येईल, चौथं वाक्य खूप काहीतरी जोशपूर्ण येईल, मग एखादं दुःखाचं येतं, कुठेतरी खंत येते, कुठेतरी खिन्नतेचं एखादं वाक्य येतं, किंवा अरे काहीतरी एखादं गिल्टी याचं एखादं वाक्य येतं. असा प्रकार असतो ना आपल्या नॉर्मल किंवा हळवेपण निर्माण करणं. तसं मी ह्याने जेव्हा माझ्याकडं समोर गाणं ठेवलं तेव्हा बराच वेळ बघत होतो. ते त्यावेळेला ह्याला बोललो नाही मी, पण मी हे बघत होतो की ह्याच्यामध्ये मूड्स कुठले कुठले येते. 5 अंतरे आहेत किंवा 4 अंतरे आहेत, ह्याच्यामध्ये मूड्स आपल्याला हे गाणं एखाद्या टिपिकल एका मूडला घेऊन जायचंय, बरोबर आहे. पण ह्या गाण्यामध्येच नुसतं युद्ध हा मूड आहे का? नुसते लढाई, नुसती किंवा काय नुसते शत्रुत्व, नुसतंच क्रौर्य, नुसतंच असं आहे का? तर तसं नाही. त्यांनी काही काही पहिल्या अंतऱ्यामध्ये नावं आहेत, दुसऱ्या अंतऱ्यामध्ये अजून वेगळे काही रेफरन्सेस आहेत. म्हणजे नावांचे बरेच रेफरन्स आहेत. ती नावं त्यातली काही मलाही माहित नव्हती, त्यांनी कशी कुठनं शोधली किंवा काय त्याला माहिती मला माहित नाही. असं सगळं होता काय शब्द असेल मिलिंद म्हणजे. आणि याच्यात मी आवर्जून सांगेन की हा जो म्हणल्यावर आठवतोय, हे याच्यावर संस्कार आहेत की नाही गाण्याचे तुझ्यावरचे. इथे माझा गुरु दिसतोच बघ, सुधीर मोदी. म्हणजे विषय वेगळा आहे, विषय पूर्ण वेगळा आहे गाण्याचा. पण गाणं म्हणजे एक स्टोरी आहे सांगायची. सांज गोकुळीचं बघ, की आधी पर्वत दिसतात, मग धुळवणाऱ्या गायी दिसतात, आणि मग मी अंगाराचा भाग घेऊन जातो. मग पहिला रुद्र झाला असेल, मग हे नकळत संस्कार आहे, ठरवून नाही झालं काही, पण डेफिनेटली रुद्र होत आहे. त्यात तू म्हणलास ते मी वेगळ्या मिलिंद वंशांची नाव आहेत, की ते मौर्य, गुप्त, चोल, पांड्य, की हे सगळं वंश आहे की. आणि मग शुंग, गंग, हर्ष, नंद सगळी राजघरण आहेत, हीच जमी अंश आहे. हे लिहित गेलो आणि मग मे बी आमच्यातला गुरु बाहेर आला असेल. हे झालंय का रे आज? कशामुळे सगळं होत आहे? तर आवर्जून शेक्या मग ते शब्द आले. आणि मी विनंती करीन की हे शब्द मी आता कवी म्हणून रिसाईट करतो, मग ह्याला थॉट येऊ देत,
आणि शेख्याकडनं गुणगुणून मला तेच कसं शेख्या की हे का चाललंय, कारण समथिंग हॅपन. काय झालंय रे, तर पहलगाम झालंय. ठीक आहे, ते 26/11 पहिल्यापासून आपल्या कारगिलपासून सगळं दाबलेला तो राग आहे, तो व्यक्त होतो तिथे आता. आणि मग जे कोण तिथे गेलेत ना रे, हुतात्मे झालेत ना, हे आमची नाहीशी झाली माझ्यातनं, ते ध्वस्त झालेत संसार. शब्द असे सुचले, क्या कहूं मैं जो बहा वो ना लहू सिंदूर था. क्या कहूं मैं जो बहा वो ना लहू सिंदूर था, मिट गया चंद पलों में भोला सा सिंगार था. झालं काय, अपने छूटे सपने टूटे, अपने छूटे ध्वस्त हो परिवार है, खून का वो बूंद बोला जो बहा सिंदूर है. हे कारण झालं. आणि मग ते मिलानीचे केले, क्या बात आहे. त्याच्या नक्की तू होतो. आता बघ ना, क्या कहूं मैं जो बहा वो ना लहू सिंदूर था, ही पहिली लाईन झाली. मला ह्या अंतरामधली पहिली लाईन आणि शेवटची लाईन इथे मी अडकलो पुढच्या. आता बघ, मिट गया था चंद पलों में भोलासा सिंगार था, हा रेफरन्स अनेक वेळेला अनेक ठिकाणी येऊन पण गेला असेल. हा, किंवा सपने टूटे अपने छोटे दोस्त वगैरे हाही कुठे ना कुठेतरी येऊन गेलेला असतो. पण ह्याचं ओरिजिनल पहिला ह्याचा आलेला थॉट काय, तर क्या तो मैं जो बहा वो ना लहू सिंदूर था, ही जी कल्पना, किंवा खून का वो बूंद बोला जो बहा वो सिंदूर है. रक्त नाही, रक्तासारखं दिसणारं लालच आहे, पण ते कुंकू आहे. ही जे त्यांनी सगळे एकत्र विषय आणलेला आहे तो फार, आणि आणलेला नाही हा, आणि हे उत्स्फूर्त आलेलं हे ऑपरेशन सिंदूरला हे पूर्ण परत ते जोडलं परफेक्ट ते तिथे गेलेले. तर या सगळ्या गोष्टींनी एक, मी मगाशी म्हटलंच की मला कंपोजिशन सुचण्यासाठी सूरच पाहिजेत असंही कधी कधी वाटत नाही, की काही गरज नाही. ह्या ओळी आणि हे शब्द सांगतात, अरे तू ही ना हे असं कर, वा हा इथं तू अडलायस का, थांब त्याच्यातच चाल आहे, तिथंच शोध, बाहेर कुठं सुरण पेटी बिटी घ्यायला जाऊच नको. अशा ह्याच्यात सुचलेली ते अंतर होता. आणि मला मुद्दा म्हणून मी हा थॉट बघत होतो की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या जोशपूर्ण आणि इतक्या ह्याच्यात कुठे हा इमोशनल विषय येतो, कारण तो मला बरोबर दिसलाय. म्हणून मी मला वाटतं त्याला मी रात्री फोनवरनं म्हटलं पण की तो अंतरा मात्र मी जरा वेगळा करतो. कारण आमचा हॅलो की फक्त शेखर क्रॉस लाईन म्हणजे मुखड्याकडे येणारी ओळ गाईल असं माझ्या डोक्यातलं होतं. तो नाही, हा अख्खा मुखडा आहे, हे गाणं आहे, ही वेदना आहे, ती मला म्हणजे बाकी म्युझिक असेल पण जोश त्वेषापेक्षा ते मला वेदना दाखवायची. हे जिस्ट आहे ऍक्च्युली गाण्याचं पूर्ण ना, आपण एक आत्मा आहे मी तुम्हाला. आणि म्हणजे मला खूप सांगायला आनंद पण होतो. आणि आज म्हणजे पब्लिकली मला हे सांगायला वाटतं की शेखरनी हे जवळजवळ हे अख्खं गाणं त्यांनी वन टेक गायले, जवळपास कुठेतरी एखाद दुसरा क्या बात आहे. विशेषतः तुला जो अंतर आवडला आणि आता आपण ज्याविषयी बोलतो तो त्यांनी वन टेक गायलेला. हो ऐकूया का शेख्या थोडा गुणगुण. जरूर मी तंबोरा लावतो आपला आवडता. साहेब मी तुम्हाला मनापासून विनंती करतो मित्रांनो, हे गाणं ऐका आणि हा विशेष करून हा अंतर तर खूप वेळा ऐका. ठेवतो शिख्या प्रतिम गायलाय, शिख्या मनापासूनच गातो जे करतो ते, पण इथे ठेवू का हे जरा मनापासून, जास्त मनापासून. यस. क्या कहूँ मैं जो बहा वो ना लहू सिंदूर था, मिट गया था चंद पलों में भोला सा सिंगार था, सपने टूटे अपने छूटे फस्त वो परिवार है, खून का वो बूंद बोला जो बहा सिंदूर है. या पद्धतीत तो वर्कआउट केला. आणि हे तिथे त्याने मला सांगितलं की त्याला कसं पाहिजे. मी फर्स्ट लाईन गायलो की त्या पद्धतीत तो म्हणाला शेख्या इथे मला थोडंसं रफी साहेबांसारखं मला अपेक्षित आहे. आता तू जे म्हणालास ना शेख्या की रफी साहेबांचा एक तो फील, तो त्याचं इनपुट आहे. तर त्याने मला सॉफ्ट एकदम आपण कसं पाहिजे, रेंडरिंग कसं पाहिजे, मिलिंदला गाणं दिसतं ऍब्सोल्युटली. आणि त्याला माहिती आहे कोणाकडनं काय करून द्यायचं. त्याला माहिती की माझ्यासाठी सुधीर मोघे, दिदी, अभिषेकी बुवा, मग तो तेच रेफरन्स देणार की रावल्या असं असेल. तुम्हाला रेफरन्स देताना दिदींचं गाणं सांगेल, कविता अभिषेकीने गाणं सांगेल. त्याला माहिती आहे
कावली असेल मोग्याचं सांगेल. काय होतं माहिती का, आता बिछडे सभी वारी वारी जिनी नाज आहे हिंद पर्वत हा, क्या बात आहे. हे रफी साहेबांची आपण ऐकलेली गाणी, तो एक कुठेतरी त्यांची नक्कल किंवा त्यांचा भाग नाहीये. मला काय म्हणायचं की तो जो एक्सप्रेशनचा पार्ट त्यांनी जी भूमिका घेतलेली असते ती भूमिका मला कुठेतरी इथं हवी असते बरोबर या ठिकाणी. आणि त्याला माहितीये की असं वीक पॉईंट म्हणजे आता प्लस पॉईंट ना, वीक पॉईंट तो हताशपणा आहे ना. अरे देखी जमाने की यारी बिछड़े सभी बारी बारी बिछड़े सभी बारी बारी. आता हा जो मूड म्हणण्यापेक्षा ही जी भूमिका आहे, कॅरेक्टर हे जे आहे ते मला तिथं हवं आहे, म्हणून मी त्याला एक जस्ट क्यू दिला की बाबा माझ्या डोक्यात असं आहे. आणि काय होतं कधी कधी मला सांगता येत नसतं, कंपोजरला एखादं सांगता नाही येत किंवा एखाद्या त्यावेळेला त्या गायकाला नाही लक्षात येत, होऊ शकतं असं. पण त्याला एक कुठला तरी मार्ग दाखवायला लागतो. बरोबर. अरे मला नाही सांगता येते पण तू हा एक मला मार्ग दिसतो तू जाऊन बघ, ते सापडेल. तसं ते झालं, ते क्लिक झालं, ते क्लिक झालं. तो त्या पद्धतीत. पण तो अंतरा इतका परिणामकारक झालाय, संपूर्ण गाण्याचा जर विचार केला तर गाणं तर आहेच अप्रतिम, पण तो त्या अंतराने खूपच जास्त परिणाम केला, एवढं खरं. आणि परत दुसरं कसं आहे, वाक्य एकच आहे, ये प्रचंड युद्ध आहे. मी जसं वाचाल तसं आहे, त्याला 10 प्रकारे तुम्ही वाचू शकता. तेवढ्या भावना मी त्यांनी म्हटलेलं हो की मी म्हणजे हे प्रचंड युद्ध असा त्वेषाने म्हणेन आणि हे प्रचंड म्हणजे तो गंभीरताही दाखवेन, त्यातला सिरियसनेस दाखवेन किंवा अनेक छट आहेत. म्हणजे कंपोजिशन करताना मी ह्या सगळ्या गोष्टी पण बघत होतो की हाच मुद्दा आहे, हे प्रचंड युद्ध आहे, पण तो मला असा पण मांडता यायला पाहिजे, असं पण यायला पाहिजे, असं पण यायला पाहिजे. त्या वाचा. थँक्स. संजय, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. हा की उलट चालू झालं तर हा म्हणजे प्रश्न, कारण मित्र म्हणून बसलो आपण आता इथे. तुला काय वाटलं आवर्जून याच्यावरती साधं सुधं संवाद वेळामध्ये मी शेख्या मिल्या येऊ? त्याचं कारण तुला सांगतो, अपेक्षा असतात नसतात हा मुद्दा वेगळा आहे. मी कोणी व्यक्त व्हावं ही पण अपेक्षा धरलेली नाही, आम्ही व्यक्त होतोय, निरपेक्ष झालाय. आता परवा आकाशवाणीवर गाणं वाजलं, पुणे आकाशवाणी. आमच्या प्रयत्न मित्रांच्या मदतीमुळे नगर रेडिओ, सांगली आकाशवाणी, आम्ही प्रयत्न चाललेत. मिरचीची लोक पाठीशी उभे आहेत, ऍटलिस्ट तिथे आम्ही व्यक्त होऊ शकू. आमच्याकडनं चाललेत प्रयत्न. पण काय बात आहे, म्हणजे तुला काय वाटलं? अगदी मनापासून सांगतो की एक तर राहुल, तुझं गाणं हे खूपच परिणामकारक वाटतं मला. मी दरवेळेला जेवढी जी काही तुझी गाणी ऐकली, वाचली, कारण तू लिहिलेली दोन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत. आळंदीचा राणा मला माहिती आहे. आणि जिथे जिथे तुझ्या भावनेचा विषय येतो तर ती प्रांजळपणे आणि अत्यंत सहजतेने, हा जो शब्द मगाशी म्हणाला ना, सहजता, सोपं असं काही नसतं, सहज, हे सहजता आहे ना, हा तुझा स्थायी भाव आहे. याच्यात अजून तो एक वाक्य बोलला होता की तुझ्यातलं ते निरागस बालक तू जपून ठेवलेस. आणि ही स्ट्रेंथ आहे राहुल तुझी. आणि हे मला त्याच्यातनं दिसलं की माझ्या आईवर कुठेतरी अन्याय होतोय, आईवर काहीतरी अत्याचार होतोय, आणि बाहेर सगळ्यांना व्यक्त करायला अरे जागा नसते. प्रत्येकाच्या कदाचित भावना तेवढ्याच तीव्र असतील, पण त्या व्यक्त करायला जागा नसते, माध्यम नसतं. पण हे माध्यम तुझ्याकडे परमेश्वर कृपेने आहे. आणि इतकं समर्पक लिखाण केलं. मी विचार असा केला की एकमेकांना यातनं जर कुठंतरी फायदा होणार असेल, अशा अर्थाने की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे रे, चांगलं पोहोचलं पाहिजे. कारण काय होतं, वाईट पोहोचायला अजिबात माध्यम लागत नाही, चांगलं पोहोचण्यासाठी त्याला माध्यम लागतात आणि प्रयत्न लागतात, एकमेकांवर प्रेम लागतं, खरं खुरं प्रेम लागतं, कॅमेरापुरतं प्रेम नाही लागत. असे खूप लोक आहेत आपल्या क्षेत्रात आणि सगळीकडे सुद्धा. तर मला ज्या इंटेन्सिटीने तुम्ही एकत्र आलात तिघ जण, मला असं वाटलं राव मी काय या प्रोजेक्टचा हिस्सा नाहीये आता, पण मी कसा होऊ शकतो, तर माध्यम हे. संजय, तू आता इतकं ओपन झालास, छान व्यक्त केलास, तितकाच आपला मित्र आहे, त्याने एडिटिंग केलंय.
निलेश त्याच इंटेन्सिटी. पण आमचा इतका लाडका मित्र आहे आणि घट्ट आहे माहिती का, की त्याला शेखर काय गाणार आहे, माझा थॉट काय असणार आहे त्याला माहिती असतं. म्हणजे शूटच्या वेळी काय सेम थिंग जिथे आपण शूट केलं, आपण आशिष केसकरच्या ऑरेंज स्टुडिओमध्ये आपण ते कलायांमध्ये शूट केलंय. आशिषला थॉट सांगितल्यावर राहुल्या वाटेल ते, हा ज्यासाठी आपण काम करतोय म्हटल्यावर, तर चिन्मय आणि हिनी आपल्या सावनीनी मिळून शूट केलं होतं. ते सगळ्यांना त्या थॉट सांगितल्यावर मला असं काय वाटेल, एव्हरीबडी वॉज कॉन्ट्रीब्युटिंग. आणि निलेशचं काम आपण, कारण निलेश म्हणजे आमच्यातला तिसरा निलेश आहे इथे. हो खरं, इथे दिसत नसेल कोणाला, पण हा निलेश बसलाय. कारण मैत्री होणार नाही. खूप सुंदर झालं. आणि अजयचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप त्याच्यामध्ये सगळे. अजय अत्रे तर खूप इंटेन्सिटी, म्हणजे कोरस सेक्शन अख्खा मध्ये घाले त्या कोरस मध्ये. हो, अजय श्रेयसने उत्तम टेक घेतले, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन. कारण काय झालं, हे खूप आयत्या वेळेला ठरलं ना, आयत्या वेळेलाच झालं. म्हणजे आदल्या दिवशी झालं गाणं, दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्ड केलं, तिसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्रीच मिक्सला गेलं. इतकं ते काही शूट करते होतोच, तिसऱ्या दिवशी आपण शूटसाठी तयार होतो. आणि कसं होतं रे, की एखादं प्रोजेक्ट मला त्यातनं मानधन मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत म्हणून करणं वेगळं नाही. हा फक्त उत्स्फूर्तपणे झालेला आहे. हे गाणं ठरवलं अजिबात राहुलनी केलेलं हे काम आहे, हे इथे गेलंय, कळ लागली, किंवा माझ्या मनातल्या भावना राहुलनी व्यक्त केल्या. हाच प्रत्येकाचा भाव होता म्हणून एकत्र आले. आणि ज्या पद्धतीमध्ये आता याला रिस्पॉन्स जो 20,000च्या वर, की ते याच प्रतीक आहे असं आपण ते बूस्ट केलेलं नाही, प्रमोट नाही, कुठल्या मोठ्या युट्यूबरला टॅग करत नाही होत. पण हे मला वाटतं आपापला आवाज जातोय हे. आणि अशी आपण साधे सुधे आहोत म्हणूनच आपण एकत्र येऊ शकतो. आपल्याला कुठलंही काही नकोय, तो भपका नकोय, साधं छान देवाला तेच. एवढा काही गाणी असतात ते जमून जातात. त्यातलं एक गाणं आहे असं माझं अत्यंत देवाची नितांत कृपा आहे, हे सगळं जुळून आलंय. आमचं एक अतिशय दोघांचे आवडतं वाक्य आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. महत्वाचं वाक्य. सगळ्यात माझ्या त्या व्हॉट्सअप पोस्ट मध्ये लिहिलं होतं की हे गाणं आम्ही सगळ्याकडे मिळून, हे जे तिथं आत्ता बॉर्डरवरती खरंच त्या परिस्थितीला तोंड देत आहेत, खरंच तिथं फिजिकली तिथं उभं राहून ते बघतायत, त्यांच्यासाठी खरंच आम्ही त्यांनाही मानवंदन आहे, आमच्याकडे. कारण आज ते तिथं आहेत म्हणून आम्ही हे करू शकतो. बरोबर, प्रश्नच नाही, प्रश्न नाही. आणि तू मगाशी जे विचारलं ना, त्याला अजून एक कारण असं आहे की जे अत्यंत आंतरिक आणि जीवाभावाचे धमन्यांमध्ये सुद्धा जाणारं जे रक्त आहे ते आहे दिदी आणि देश. आणि हे दोन विषय इतके जीवाभावाचे आणि जवळीक साधणार आहेत म्हणून मी म्हणलं बाबा हे राहुलशी बोलावं आणि हे सगळं एकत्र छान जुळवून आणावं. देवाची कृपा होती की हे सगळं पटकन जमून आलं आणि त्यामुळे ही संवाद वेळा जुळून आलेली आहे. येस, संवाद वेळा फार छान. आणि मी सांगेन याच्यात ना चेतनचं पण कौतुक आहे. चेतनची टीम आहे. आपण ऐकतोय तू येशील का रे, ते पण खूप बिझी लोक असतात रे, म्हणजे प्रश्नच नाही. पण तिथे अवेलेबल होणं, ही पण टीम तुझी खूप महत्वाची आहे. आणि खूप इंटेन्सिटीने, तेवढ्याच इंटेन्सिटीने त्याची आता आवराव बा झाली असं नाहीये. खूप छान. शेवटी संघ आपला आपला, आपली टीम आहे. प्रत्येक जण कॅप्टन वेगळा असतो. 11 लोक तीच आहे, पण टेस्टचा कॅप्टन वेगळा आहे, T20 वेगळा आहे आणि वन डे वेगळा आहे. एक राजा नाही पाहिजे. आता इथे कॅप्टन कोण या प्रोजेक्टचा हे जर कळलं तर जगणं सुखी होतं. म्हणजे भले बुरे ते राम जाणता आपण आपले काम करू, हे आपण आपलं केलेलं काम आहे. त्याच्यामुळे माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि तुझे मनापासून खरंच थँक्यू. अशा प्रकारे म्हणजे मला इथं बोलावलं की आम्हाला बोलावला हा भाग नाहीये, हा एक विषयाला कुठेतरी सपोर्ट केला, कुणीतरी फिजिकली किंवा प्रत्यक्षरित्या कोणीतरी सपोर्ट करतो. हा अजून एक महत्वाचे काही मुद्दे जे मला आकर्षित करून गेले राहुलकडनं ते की त्याला आतोनात सनातन धर्माच्या बाबतीत तो इतका कट्टर आहे की जे आमच्या सगळ्यांचा समान धागा आहे, समान हेतू आहे. ह्या संपूर्ण सृष्टीचा चालक जो आहे श्रीरामचंद्र, तो श्रीराम आत्ता युद्धभूमीसाठी सज्ज झाला. श्रीराम राम रणकर्कश राम राम हे असं आपण रामरक्षेमध्ये म्हणतो. श्रीराम राम शरणम भव राम राम हे आपल्यासाठी आहे की देवा मी तुला शरण आलोय, तू मला माझ्या चुकांबद्दल शारण्य दे, पण
आज आत्ता आपला काय रोल असावा, राहुलने जे सांगितलंय ही अशा पद्धतीने रचना ही देशसेवा. आणि प्रत्येकाने कसं कॉन्ट्रीब्यूट करायचंय, तर किमान आपल्या प्रार्थनातून तरी आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे ते तिथे, आणि प्रार्थनेतच ताकद असते. आपला असा सनातन धर्मच सांगतो, श्रीराम राम रणकर्कश राम राम, असं प्रत्येकाने आपण म्हणूयात. आणि त्या जगन्नियंत्याला आवाहन करूयात प्रेमानं, की जे काय अरिष्ट आलेलं असेल, समर्थच येतो, प्रश्नच नाही, पण मला हे असे सांगती देवाने दिलेत, मला याचा खूप आनंद आहे आणि मी देवाचा अनंत ऋणी आहे. मनापासून धन्यवाद. तुम्ही लोक आलात, तुम्ही मित्र गप्पा मारायला, त्यामुळे पुन्हा पुन्हा असा योग यावा. अशा माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपण भेटत राहू. धन्यवाद. श्रीराम. वंदे मातरम. रुद्र रौद्र हो चुका ये पद्मनाभ क्रुद्ध है, रण रण के कण कण में सिंधु जल शुद्ध है, निखंड खंड शूल दंड ये प्रचंड युद्ध है, पांचजन्य के ध्वनि में राम कृष्ण बुद्ध है, ये प्रचंड युद्ध है. त्रिखंड खंड शूल दंड ये प्रचंड युद्ध है, पांचजन्य के ध्वनि में राम कृष्ण बुद्ध है, राम कृष्ण बुद्ध है, राम कृष्ण बुद्ध है. प्रचंड युद्ध है, ये प्रचंड युद्ध है, ये प्रचंड युद्ध है, ये प्रचंड युद्ध है.